महाराष्ट्र राज्यातील सर्व लाखो शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी समोर आली। बघा, आता कर्जमाफीचे थेट पैसे आता शेतकरी बांधवांना मिळणार आहेत, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये फक्त पात्र शेतकरी बांधवांचेच कर्जमाफी होणार असा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे। प्रत्येक शेतकरी बांधवांची आता कर्जमाफी ही 2 लाखापर्यंतची होणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी काल सगळ्यात मोठी खुशखबर या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी दिलेली आहे आणि आता महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता डायरेक्ट 2 लाख रुपये हे कर्जमाफीचे जमा होणार आहेत। बघा, आता कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र होणार हेच तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। आणि पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की आज नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार, त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का, आता हेच तुम्हाला शेतकरी बांधवांनो पाहायचं आहे का तुम्ही अपात्र झालाय का तुम्ही पात्र आहेत, हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला A to Z माहिती समजून घेऊया। आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावरती स्पष्टपणे निर्णय घेतलाय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पत्रकारांशी बोलताना म्हटले की पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या म्हणजेच की 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहोत। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। जर का या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुम्ही सुद्धा पात्र असाल, तर तुमची देखील पूर्णपणे कर्जमाफी ही 2 लाख रुपयापर्यंत होणार आहे। आता कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार, आता हेच तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। कित्येक दिवस झालं तुम्हाला असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमची कर्जमाफी होणार, उद्या तुमची कर्जमाफी होणार, काल तुमची कर्जमाफी झाली, परंतु अद्याप देखील तुमची कर्जमाफी आजपर्यंत 1 रुपया सुद्धा झालेला नव्हता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, सरकारच्या माध्यमातून यावरती मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यामध्ये आलेला आहे। आता पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी होण्यात देखील सुरुवात झालेली आहे। आता काळजी किंवा चिंता करू नका, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे कर्जमाफीची रक्कम ही शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार हेच आपण पुढे पाहूया। त्यासोबत कोणत्या 16 जिल्ह्यांची यादी आलेली आहे हे देखील पाहूया। जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपणार आहे। जर का या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी तुमच्या देखील खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज हा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती नवीन असाल पुनर्च एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच नोटिफिकेशन बेलला देखील ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। आणि शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, कारण की मी आता तुम्हाला A to Z माहिती समजून सांगणार आहे की नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मेसेज येणार आहेत, कोणते 16 जिल्हे यामध्ये पात्र करण्यामध्ये आलेले आहेत, त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्ही चेक करायचं आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून मोबाईल हातात धरून शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे एक माहिती समजून घ्या, तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेलं असेल तर आता चला सविस्तरपणे माहिती पाहूया। आता शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी कोणत्या शेतकरी बांधवांची होणार आहे ते तर पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांनी म्हणजेच की दरवेळी म्हणजेच की कर्जमाफीची परतफेड केलेली आहे 2022, 23, 2024, 25 या कालावधीमध्ये केव्हाही तुम्ही कर्जाची परतफेड केलेली असेल तर त्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे, हे देखील लक्षात घ्या। शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही दरवेळी कर्जाची फेड केलेली असेल तर तुम्ही म्हणजेच की कर्ज भरणारे शेतकरी असाल तर तुम्हाला 50,000 रुपये अनुदान देखील भेटणार आहे। तर आता चला कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे हे थोडक्यात समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो, या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। तर आता पहा, नंबर 1 वरती आहे
जालनामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, जालनामध्ये राहून शेती करत असाल, जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा कर्जाची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, कर्ज माफ केव्हा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल आणि जर का तुम्ही कर्ज भरलेले असेल तर तुम्हाला अनुदान 50,000 रुपये केव्हा भेटणार अशी तुमची प्रतीक्षा असेल, तर अशा शेतकरी बांधवांची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे. आणि ज्या शेतकरी बांधव कर्जमाफीची प्रतीक्षा करतात अशा देखील जालनामधील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे. जालनामधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे पालघर. पालघर मधील जर शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफीची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमची सुद्धा पूर्णपणे कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. आणि जर का तुम्ही दरवेळी कर्ज म्हणजेच की भरणारे शेतकरी असाल तर तुम्हाला 50,000 रुपये पूर्ण अनुदान या ठिकाणी भेटणार आहे. तर आता शेतकरी बांधवांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर. अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफी केव्हा होणार असा तुमचा प्रश्न असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय हा जाहीर केला आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे. अहमदनगर मधील जर शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमची देखील पूर्णपणे कर्जमाफी ही सरकारच्या माध्यमातून होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो चौथा जिल्हा अकोला. अकोला मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जाची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, कर्जमाफ केव्हा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमचं देखील कर्जमाफ होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी. परभणी मधील शेतकरी असाल, परभणी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा परभणी मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफ केव्हा होणार अशी प्रतीक्षा असेल, किंवा तुम्ही दरवेळी कर्ज भरत असाल आणि तुमची आता अशी प्रतीक्षा असेल की 50,000 रुपये अनुदान केव्हा भेटणार, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव. जळगाव मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुम्ही जळगाव मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तरी सुद्धा तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर. कोल्हापूर मधील शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा म्हणजेच की कर्जमाफीची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, कोल्हापूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तर आता काळजी किंवा चिंता करू नका, तुमची देखील पूर्णपणे कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं सुद्धा यादीमध्ये नाव आलेलं आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरी मधील जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमची देखील पूर्णपणे कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर अमरावती, बीड, बुलढाणा. अमरावती, बीड, बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर लातूर, रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर सातारा, सोलापूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. बुलढाणा, भंडारा, बीड, चंद्रपूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये. पुणे, उस्मानाबाद, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली तर या जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. आणि जर का दरवेळी कर्ज भरत असाल तर 50,000 रुपये अनुदान देखील त्या शेतकरी बांधवांना भेटणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, लवकरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब नक्की करा.